जय हिंद मित्रांनो, आपल्या टेक चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल मार्फत चालू असलेल्या शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये आजच्या तारखेला कोर्टामध्ये एक महत्त्वपूर्ण याचिकेची सुनावणी होणार आहे। ती महत्त्वाची जी याचिका आहे ती 55-60% जी काही कोर्टामध्ये केस चालू आहे टीईटीच्या संदर्भामध्ये त्याची महत्त्वाची सुनावणी होणार आहे। सर्वात महत्त्वाचं हे नेमकं प्रकरण काय आहे, कशामुळे याचिका पडलेली आहे, या याचिके संदर्भामध्ये आतापर्यंत नेमक्या कोणकोणत्या घटना घडलेल्या आहे आणि आजच्या तारखेला विशेष महत्त्वाची जी सुनावणी आहे ती एक्झॅक्टली का आहे, त्याविषयी आपण डिटेल्समध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, सर्व गोष्टींची आपण तपशीलवार पद्धतीने माहिती पाहण्याच्या पूर्वी आपण जर का पुढच्या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे 2025 ची तयारी या ठिकाणी जर का करत असाल तर तुमच्यासाठी उपलब्ध आहे मिशन टेट या ठिकाणी बॅच 2.0 जी की आता नुकतीच सुरुवात झालेली आहे। या बॅच मध्ये तुम्हाला जी परीक्षा IBPS घेणार असल्या कारणाने IBPS च्या पॅटर्न प्रमाणे दररोज सर्व विषयांचे जे लेक्चर्स आहेत तुम्हाला लाईव्ह स्वरूपामध्ये अवेलेबल आहेत आणि लाईव्ह लेक्चर जर मिस झालं तर सेम लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये देखील ॲपमध्ये उपलब्ध असणार आहे। PDF नोट्स तुम्हाला मिळणार आहे, IBPS एक्सपर्ट फॅकल्टी आहे, अनलिमिटेड व्ह्यूज 1 वर्षापर्यंत आपल्याला करता येणार आहे। यांच्या सानिध्यामध्ये जे आहे आपल्याला अभ्यासाला जर सुरुवात करायची असेल हे टेट मधले स्पेशल एक्सपर्ट असलेले लोक आहेत जे की IBPS ला मागच्या कित्येक वर्षापासून शिकवतात। यांच्या सानिध्यामध्ये जर आपल्याला अभ्यासाला सुरुवात करायची असेल तर तुम्ही आज आता ताबडतोब जे आहे प्ले स्टोरवरून मास्टर टीचर हे जे ॲप आहे ते डाउनलोड करा आणि अभ्यासाला सुरुवात करा, कारण परीक्षा जी आहे कधीही डिक्लेअर होऊ शकते। त्याच्यामुळे आपण आपला जो काही अभ्यास आहे तो रेडी ठेवणं कधीही बेटर असतं। चला तर आता आपण येऊया महत्त्वाच्या मुद्द्यांवर। 55-60% जे काही प्रकरण आहे ते एक्झॅक्टली काय आहे, तर मित्रांनो इथे आपण जी काही माहिती देतो आहोत ती वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, त्यानंतर आपल्या या ठिकाणी जे काही प्रिंट मीडिया आहे, दैनिक लोकमत असेल, दैनिक एकजूट असेल किंवा याच्या व्यतिरिक्त आणखी काही या ठिकाणी प्रिंट मीडिया आहे त्यांच्या माध्यमातून ज्या काही न्यूज आलेल्या आहे त्या लोकांच्या संदर्भाने आपण संबंधित बातमी तुमच्यापर्यंत या ठिकाणी प्रोव्हाइड करतो आहोत। ॲज इट इज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी या ठिकाणी प्रयत्न करतोय। पहिल्यांदा महत्त्वाचं तुम्हाला सांगतो की 55-60% जे काही प्रकरण आहे ते एक्झॅक्टली काय आहे। मित्रांनो, आपल्या सर्वांना या ठिकाणी कल्पना आहे की टेट परीक्षा झाली 2022 ची आणि त्या टेट परीक्षेच्या नंतर या ठिकाणी जे आहे निवड यादी लागलेली आहे आणि निवड यादीमध्ये जेव्हा प्रिफरन्सेस वगैरे आले तेव्हा प्रिफरन्सेस सर्वांना आपल्या आपल्या कॅटेगरी प्रमाणे म्हणा किंवा आपले जे काही क्वालिफिकेशन्स आहे पवित्र पोर्टलला जे काही सेल्फ सर्टिफाय केलं होतं त्या सेल्फ सर्टिफायच्या कॉपीवरून त्यांना प्रिफरन्सेस आले होते। इव्हन जे उमेदवार कॅटेगरीचे आहेत त्या उमेदवारांना ओपन कॅटेगरीचे देखील प्रिफरन्सेस आलेले होते, कारण त्या पद्धतीने त्यांच्यावर हक्क त्या जागांवरती कॅटेगरीच्या मुलांचा देखील राहतो आहे। परंतु ज्यावेळेस पहिली निवड यादी लागली त्यावेळेस आयुक्त कार्यालयाच्या वतीने यादीमध्ये ज्या काही नियमांचा वापर करण्यात आला त्यावेळेस जे आहे जे टीईटीचं महत्त्वाचं क्वालिफिकेशन आहे, टीईटी ज्या जागा ओपन कॅटेगरीच्या होत्या त्या जागांकरिता टीईटी मध्ये यांनी सांगितलं की ज्या उमेदवारांना 90 पेक्षा जास्त मार्क आहेत, 90 म्हणजे किती, तर आपण या ठिकाणी सांगू शकतो की 60%, कारण ओपनला पासिंगचा जो क्रायटेरिया आहे तो 60% आहे, म्हणजे 150 पैकी 90 मार्क, म्हणजे जे उमेदवार कॅटेगरीचे होते आणि त्यांना ओपनला या ठिकाणी क्वालिफाय व्हायचं होतं तर आयुक्त कार्यालयाच्या वतीने जे उमेदवार 90 मार्क घेतलेले आहे किंवा 90 पेक्षा जास्त मार्क घेतलेले आहे त्याच कॅटेगरीच्या उमेदवारांना या ठिकाणी जे आहे ओपनच्या जागांवर अलाउ केलं होतं, इतर उमेदवारांना फक्त आपल्या आपल्या कॅटेगरीमध्येच अलाउ केलं होतं। या गोष्टीला विरोध म्हणून काही अभियोग्यता धारक जे आहेत ते कोर्टामध्ये गेले होते। कोर्टामध्ये या ठिकाणी औरंगाबाद खंडपीठ असेल, नागपूर असेल किंवा मुंबई असेल, या तिन्ही ठिकाणी जे आहेत वेगवेगळ्या याचिका वेगवेगळ्या अभियोग्यता धारकांच्या वतीने पडल्या होत्या। आता यामध्ये जास्तीत जास्त जे मागासवर्गीय उमेदवार होते म्हणजे जे कॅटेगरीमध्ये मोडणारे उमेदवार होते त्यांच्या याचिका होत्या। आता त्या संदर्भामध्ये जे आहे महत्त्वाची ऑलरेडी सुनावणी झालेली आहे। बघा, दैनिक लोकमत मध्ये आलेली ही बातमी आहे। यामध्ये बघा कोर्टामध्ये जे काही हिअरिंग झाली त्या हिअरिंगचा या ठिकाणी आढावा देण्यात आलेला आहे। बघा, राज्यामधील शिक्षक पदाच्या निवड यादीमध्ये नावे न आलेल्या मागासवर्गीय उमेदवार आणि हस्तक्षेपकातर्फे औरंगाबाद खंडपीठामधील सुनावणीमध्ये जे आहे
या आत्ताच्या गेलेल्या बुधवारी युक्तिवाद पूर्ण झालाय। राज्याचे महाधिवक्ता 14 डिसेंबरला म्हणजे आज शासनातर्फे औरंगाबाद खंडपीठामध्ये युक्तिवाद करणार आहे। आता साहजिक आहे, ज्या मागासवर्गीय उमेदवारांनी आमची निवड नाही झाली म्हणून या ठिकाणी जे आहे कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती, त्या उमेदवारांचे जे वकील आहेत त्या वकिलांच्या वतीने आपला युक्तिवाद या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे उमेदवारांचा। आता जे आहे या ठिकाणी पुढची जी काही हिअरिंग असेल, कारण उमेदवारांनी आपल्या वकिलाच्या मार्फत आपलं जे काही म्हणणं होतं ते मांडलेलं आहे, परंतु आता जे आहे या ठिकाणी शासनाची देखील भूमिका मांडणं आवश्यक आहे। त्याच्यामुळे शासनाची भूमिका या ठिकाणी राज्याचे जे अधिवक्ता आहे, महाधिवक्ता आहेत ते आजच्या तारखेला मांडणार आहे, कारण उमेदवारांनी जे काही बोलायचं होतं ते बोलून टाकलेलं आहे। आता त्यांनी त्यांच्या पद्धतीने कशा प्रकारे त्यांच्यावर अन्याय झालेला आहे ती भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली असणार आहे। आता शासनाला देखील विचार करावा लागेल की ठीक आहे, यांनी जे काही क्वेश्चन्स केले त्याच्यावर आपल्याला काय काउंटर करायचं। त्याच्यामुळे आजची जी सुनावणी असेल ना ती अत्यंत जास्त महत्त्वाची असणार आहे, कारण शासनाला उत्तर देणं आहे या उमेदवारांना माननीय न्यायाधीश महोदयांच्या समोर। बघा, आता दुसरा मुद्दा यांनी या ठिकाणी काय सांगितलं की पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त्या होणाऱ्या राज्यातील शिक्षक पदाच्या उमेदवारांच्या निवड यादीमध्ये नावे न आलेल्या मागासवर्गीय उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाचं मुख्य पीठ जे आहे त्या ठिकाणी नागपूर आणि औरंगाबाद या खंडपीठामध्ये याचिका दाखल केल्या होत्या। या याचिकांवर लगातार 2 दिवस सुनावणी झालेली आहे। ही देखील एक गोष्ट यांनी या ठिकाणी सांगितली की 10 तारखेला सुनावणी झाली, 11 तारखेला देखील या ठिकाणी सुनावणी झालेली आहे। असे सलग या ठिकाणी 2 दिवस सुनावणी झाली आणि त्यामध्ये न्यायमूर्ती मंगेश पाटील आणि प्रफुल्ल खुबाळकर यांच्या खंडपीठातील प्रदीर्घ सुनावणी झाली आणि 14 डिसेंबरला म्हणजे आजच्या दिवशी जी आहे पुढची सुनावणी या ठिकाणी होणार आहे। त्यामध्ये आणखीन जे एक मुद्दा या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे, आता हाच मुद्दा महत्त्वाचा आहे जो की त्या बाधित असलेले जे कॅन्डिडेट्स आहे त्यांच्या वतीने मांडलेला आहे। काय आहे, शिक्षण आयुक्तांनी शिक्षक अभियोग्यता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे शिक्षकांची निवड यादी 25 फेब्रुवारीला या ठिकाणी घोषित केली होती, म्हणजे या वर्षाच्या 25 फेब्रुवारीला। त्यामध्ये जे आहे शिक्षक अभियोग्यता चाचणीमध्ये म्हणजे TIT मध्ये ज्यादा गुण प्राप्त केले असले तरी शिक्षक पात्रता चाचणीमध्ये जे आहे 60% कमी गुण असलेल्या मागासवर्गीय उमेदवारांची जी नावे आहेत ती प्रसिद्ध केली नव्हती ओपनच्या जागांकरिता, मी आता मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे। त्यामुळे या उमेदवारांनी औरंगाबाद, नागपूर आणि मुंबईमध्ये विविध याचिका दाखल केल्या होत्या। आता त्यामुळे काय आहे, हा अभियोग्यता धारकांचा एक मुद्दा आहे। ज्या उमेदवारांचं या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकलं नाही ना, त्यांचं एक म्हणणं काय आहे की यार TET मध्ये पासिंग करिता मागासवर्गीय उमेदवारांना 55% आणि जे खुल्या प्रवर्गाचे उमेदवार आहेत त्यांना 60% असा क्रायटेरिया आहे, ठीक आहे। परंतु या ठिकाणी त्यांनी सांगितलं की जी काही निवड होते शिक्षक भरतीमध्ये जी निवड होते ना ती TITच्या आधारे होते असं त्यांचं म्हणणं आहे। त्याच्यामुळे TETचे मार्क या ठिकाणी जे आहे फक्त पासिंगसाठी गृहीत धरावे, ओपनच्या जागांसाठी गृहीत धरू नये असा त्यांचा युक्तिवाद होता। आता याच्यावर महत्त्वाचं म्हणजे आजच्या तारखेला जे काही काउंटर केलं जाईल किंवा शासनाला आपली जी काही भूमिका व्यक्त करायची असेल ती भूमिका या ठिकाणी व्यक्त केली जाणार आहे। आणि आपल्याला माहिती असल्याप्रमाणे राज्याचे जे महाधिवक्ता आहेत जे की अतिशय चाणाक्ष वकील आहेत त्यांच्या मार्फत या ठिकाणी आजची जी भूमिका आहे ती मांडली जाणार आहे। कदाचित आज पूर्ण दिवसभरामध्ये जे आहे कोणत्याही क्षणी या ठिकाणी यांची हिअरिंग होईल, पूर्ण बाजू ऐकून घेतल्या जाईल आणि जमलं तर आज देखील आपल्याला रिझल्ट लागू शकतो किंवा होऊ शकतं। जसं आपण मागचा अनुभव जर का बघितला तर आजच्या आज या ठिकाणी कोर्ट निकाल लावत नाही, कदाचित 2-4 दिवसांनी म्हणा, एखाद्या आठवड्याभरामध्ये म्हणा आपल्याला रिझल्ट लागताना या ठिकाणी पाहता येणार आहे। कारण या रिझल्टचा प्रभाव जे आहे येणाऱ्या जे पुढचं जो राऊंड आहे ज्याची आपल्या सर्वांना प्रतीक्षा आहे त्या राऊंडवर देखील असणार आहे। याचा निकाल लागला तर फेज 2 ची जी जाहिरात असेल किंवा इतर ज्या काही घडामोडी घडणार आहेत पुढच्या शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये त्या देखील महत्त्वाच्या घडामोडी या ठिकाणी घडणार आहे। त्याच्यामुळे आपण अपेक्षा व्यक्त करूया की शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये जेवढे काही कोर्टमध्ये मॅटर पेंडिंग आहे त्या सर्वच्या सर्व मॅटरचं या ठिकाणी लवकरात लवकर निकाल लागावा। मग ते जे ज्यांच्या बाजूने लागेल त्याच्या बाजूने जे काही अपडेट्स असेल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड या ठिकाणी करणारच आहोत। आपलं स्वतःचं या ठिकाणी जे आहे आपण भाष्य या ठिकाणी करत नाहीये, कारण जे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे त्याच्यावर शक्यतो बोलणं प्रत्येकाने टाळायला पाहिजे। आणि आपण जर का या सगळ्या गोष्टी घडल्या आणि लवकरात लवकर फेज 2 झाला तर त्यानंतर आपल्या सर्वांना प्रतीक्षा आहे की टेटची जी 3री परीक्षा आहे ती होणार आहे। अपेक्षा आपल्याला आहे की या ठिकाणी जानेवारीला नोटिफिकेशन आणि फेब्रुवारीला ही परीक्षा होऊ शकते। त्याच्यामुळे या परीक्षेची जर आपण तयारी करत असाल तर या परीक्षेच्या परिपूर्ण तयारीकरिता आपण
प्ले स्टोअरवरून या ठिकाणी मास्टर टीचर हे जे ॲप आहे ते डाउनलोड करा आणि हे जे एक्सपर्ट मंडळी आहे या लोकांच्या सानिध्यामध्ये आज आता ताबडतोब या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात करा.